नमस्कार, कसे आहात सगळे? मी शुभांगी. मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. उन्हाळ्यात वेगवेगळ्या प्रकारची थंड पेय प्यायला सगळ्यांनाच आवडतात. त्यातल्या त्यात कोल्ड कॉफी प्यायची म्हटलं तर कॅफेमध्ये जाऊन घेतली जाते. बाहेर जाऊन कोल्ड कॉफी पिण्यापेक्षा जर त्याच चवीची थंडगार कॉफी घरी बनवता येत असेल तर किती सोयीची होईल, नाही का? मग नुसता विचार कशाला, झटपट बनवून सुद्धा पहा फेसाळ घट्ट कोल्ड कॉफी. कशी बनवायची त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कोल्ड कॉफी बनवण्यासाठी तुम्ही कुठल्याही ब्रँडची कॉफी वापरू शकता. या ठिकाणी मी नेसकॅफे घेतली आहे. सर्वात छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये यामधील 2 चमचे कॉफी मी यामध्ये टाकून घेणार आहे. 2 चमचे कॉफी घेतली ना तर त्यासाठी 4 चमचे साखर या ठिकाणी मी घेणार आहे. साखर पण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची. नंतर या ठिकाणी आईस क्यूब घेतले आहेत. यामधील 3 ते 4 बर्फाचे खडे यामध्ये टाकून घ्यायचे आणि नंतर झाकण लावून हे मिक्सरला फिरून घ्यायचं. आता ही कॉफी मिक्सरला कशी फिरवायची ते बघूयात. त्यासाठी हे मिक्सरचं बटन आहे ना, हे फक्त चालू बंद असं करत राहायचं. एखादा मिनिट फिरवल्यानंतर आपण झाकण उघडून चेक करूयात. हे बघा, तुम्ही बघू शकता कॉफी आणि बर्फ पूर्णपणे यामध्ये मेल्ट झाला आहे. ही कॉफी जोपर्यंत घट्ट होत नाही आणि त्यावर असा फेस येत नाही तोपर्यंत ही मिक्सरला फिरून घ्यायची. तुम्हाला जर मिक्सरला फिरवायचं नसेल तर सेम साहित्य भांड्यात घेऊन एका डायरेक्शननी चमच्याच्या साहाय्याने तुम्ही ही फेटून घेऊ शकता. 2-3 मिनटं झालेली आहे. मी याच पद्धतीने हे फिरवते. परत एकदा आपण उघडून बघूयात. हे बघा, कलर थोडासा चेंज झाला आहे. परत आपण 1-2 मिनटं याला फिरून घेऊयात. आणखी 2 मिनटं फिरवल्यानंतर आपण एकदा चेक करूया. हे बघा, एकदम घट्ट आणि फेसाळलेली कॉफी तयार झाली आहे. आता या स्टेजला ही कॉफी आली ना की ही मिक्सरमधून काढून घ्यायची. यानंतरची पुढची स्टेप म्हणजे या ठिकाणी हे अर्धा लिटर दूध आहे. हे मी 5 ते 6 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवलं होतं. याचा पूर्णपणे बर्फ तयार झाला आहे. हा बर्फ एखाद्या चमच्याच्या साहाय्याने थोडासा मोकळा किंवा असा फोडून घ्यायचा. कोल्ड कॉफी बनवण्यासाठी दूध हे याच पद्धतीने थंड करून घ्यायचं. हे बघा, बर्फाचं दूध या पद्धतीने असं मोकळं करून घेतलं आहे. यानंतर ज्युसरचं एक मोठ्या साईजचं मिक्सरचं भांडं घ्यायचं. यामध्ये मोजून 2 ग्लास बर्फ झालेलं दूध टाकून घ्यायचं. या दुधावर थोडीशी कॉफी टाकून घ्यायची. यानंतर या ठिकाणी मी डार्क कंपाऊंडमध्ये थोडंसं दूध टाकून हे मेल्ट करून घेतलेलं आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. याऐवजी तुम्ही चॉकलेट किंवा चॉकलेट सिरपही वापरू शकता. यामधील थोडंसं मी यामध्ये टाकून घेते आहे. झाकण लावून 2 ते 3 मिनटं मिक्सरला चांगलं फिरून घ्यायचं. हे बघा, तुम्ही बघू शकता मी हे मिक्सरला फिरून घेतलं आहे. जेवढं जास्त आपण हे मिक्सरला फिरवू ना तेवढा यावर छान असा फेस येतो आणि बर्फही पूर्णपणे वितळला जातो. या ठिकाणी परत हे डार्क कंपाऊंड मी घेतलं आहे. ज्या ग्लासमध्ये आपण कॉफी ओतून घेणार आहोत त्या ग्लासला मी याने गार्निशिंग करून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने. तुमच्याकडे जर चॉकलेट सिरप असेल तर तुम्ही त्यानेही गार्निशिंग करू शकता. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण याने खूप छान असा कॅफे टाईप लुक येतो आपल्या कॉफीला. हे बघा, तुम्ही बघू शकता हे गार्निशिंग केल्यानंतर किती सुंदर हे ग्लास दिसत आहेत. तयार झालेली कॉफी आता या ग्लासांमध्ये ओतून घेऊयात. त्यासाठी मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये साखर आणि कॉफी आपण जी तयार करून घेतली होती त्यातील थोडी कॉफी या ग्लासच्या तळाशी टाकायची.
नंतर जे थंड दूध आपण मिक्सरला फिरून घेतलं होतं ते दूध यामध्ये असं वरून ओतून घ्यायचं. तुम्ही बघू शकता बाहेर एखाद्या कॅफेमध्ये मिळती ना तशीच थंडगार आणि फेसाळलेली कॉफी आपण घरच्या घरी तयार केली आहे. ही दिसायला जेवढी सुंदर दिसती ना चवीलाही तेवढीच स्वादिष्ट लागते. तुम्ही पण एकदा या पद्धतीने कोल्ड कॉफी नक्की ट्राय करून बघा. नेहमीप्रमाणे तुम्हाला माझा हाही व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, जास्तीत जास्त शेअर करून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.